सध्या प्री वेडिंगची धूम सर्वत्र पाहायला मिळते। आपणही सिनेमातील हिरो हिरोईनप्रमाणे दिसावं, त्यांच्यासारखे हटके पोज देऊन फोटो काढावेत अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते। त्यासाठी प्री वेडिंग शूटचा हा ट्रेंड सुरू झालाय। त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्री वेडिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशी काही ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच प्री वेडिंग फोटोशूट करू शकता। नंबर 1, लवासा। पुण्यापासून अवघ्या 57 किलोमीटरवर असलेली लवासा सिटी ही प्री वेडिंगसाठी परफेक्ट ऑप्शन असेल। येथे तुम्हाला लवासाला जाताना लागणाऱ्या घाटातही फोटोशूट करता येईल। त्याचबरोबर येथून जवळच वरसगाव धरण असल्याने तेथे सुद्धा तुम्हाला फोटो काढणं पॉसिबल आहे। दुसरं म्हणजे एम्प्रेस गार्डन। 39 एकरामध्ये असलेलं एम्प्रेस गार्डन हे तरुणाईचं सध्याचं आवडीचं ठिकाण। या गार्डनच्या रचनेमुळे तुम्हाला फोटोशूटसाठी अनेक रोमॅन्टिक ठिकाणं इथे पाहायला मिळतील। यानंतर म्हणजे पु ल देशपांडे उद्यान। वेस्टर्न कल्चरचं दर्शन देणारं सिंहगड रस्त्यावरील पु ल देशपांडे उद्यान हे एक प्री वेडिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे। विविध प्रकारची फुलं सुद्धा तुम्हाला येथे पाहायला मिळतील। त्यामुळे पु ल देशपांडे गार्डन हा प्री वेडिंग फोटोशूटसाठी उत्तम पर्याय असेल। पाताळेश्वर। 8व्या शतकातील पाताळेश्वर लेणी ही स्थापत्य कलेचा अद्भुत नजराणा आहे। तुम्ही जर ऐतिहासिक ठिकाणी फोटोशूट करायचं ठरवलं असेल तर पाताळेश्वर लेणी हा उत्तम पर्याय असेल। आगा खान पॅलेस। भारताच्या इतिहासात आगा खान पॅलेसला एक महत्त्वाचं स्थान आहे। महात्मा गांधी यांचं पुण्यातील वास्तव्याचं हे ठिकाण होतं। सुंदर इमारत, आजूबाजूचा परिसर मनमोहून टाकणार आहे। त्यामुळे जर प्री वेडिंगसाठी ऐतिहासिक कल्चर असलेले ठिकाण शोधत असाल तर आगा खान पॅलेसला तुम्ही नक्कीच निवडू शकता। खडकवासला धरण। प्रत्येक पुणेकरांच्या पसंतीचं ठिकाण म्हणजे खडकवासला धरण। पुण्यापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे। या ठिकाणचा सनसेट हा पाहण्यासारखा असतो। त्यामुळे तुम्हाला जर प्री वेडिंग सनसेटच्या हिशोबाने करायचं असेल तर हा ऑप्शन सुद्धा बेस्ट राहील।